नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत ओला मटारची उसळ। सध्या बाजारात ओल्या मटारचा सीझन चालू आहे आणि ह्यापासून झणझणीत अशी हिरव्या वाटणाची आता आपण भाजी करणार आहोत। तर इथे मी ओल्या मटारच्या शेंगा घेतल्यात। आता हे शेंगा आपण सोलून घेऊयात। तर इथे आपला ओला मटार सोलून झालाय। तर इथे मी 1 वाटी मटारचे दाणे घेतलेत। आता ह्या दाण्यापासून आपण भाजी तयार करायला घेऊयात। तर डिशमध्ये काही साहित्य घेतलेत। बारीक चिरलेले 2 कांदे घेतलेत, बारीक चिरलेला 1 टोमॅटो आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घ्यायचेत। तर आता आपण हिरव्या वाटणातील भाजी करणार आहोत, त्याकरता इथे मी खूप सारी कोथिंबीर घेतली। ओल्या खोबऱ्याचे काप घ्यायचेत, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात। आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक असे वाटण तयार करून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण हे सर्व आपण काढून घेऊयात। तर इथे मी ओलं खोबरं घेतले। ओले खोबरे नसेल तर इथे तुम्ही सुके खोबरे देखील वापरू शकता। कोथिंबीर घातली की आता झाकण लावून हे मिक्सरला पण बारीक असे वाटण तयार करून घेऊयात। तर इथे आपले आलं, लसूण, कोथिंबीर वाटून झाली। आता यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप घालूया। झाकण लावून आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। तर इथे आपले वाटण थोडेसे जाडसर आहेत, तर यामध्ये पाणी घालून आता हे देखील आपण मिक्सरला बारीक असे वाटण तयार करून घेऊयात। इथे आपले वाटण तयार झालेत। आता गॅसवर इथे मी कुकर गरम करायला ठेवलाय। कुकर गरम झाला की यामध्ये 2 पळ्या तेल घालूया। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया, 1 चमचा जिरे घालायचेत। जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्त्याचे पाने घालूया। तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर कांदा देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये 1 चिमूट मीठ घालायचं आहे। तर इथे आपला कांदा छान सोनेरी रंगावर परतत आला की यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घातलेत। तर हे सर्व 2 मिनिटे आपण परतून घेऊयात। टोमॅटो थोडेसे मऊसर झाले की यामध्ये ओला मटार घालूया। तर हे सर्व 2 मिनिटे आपण परतून घेऊयात। तर इथे आपल्याला तेलामध्ये मटार छान असा परतून घेऊयात। तर इथे मटार आपला छान असा परतून झालाय। तर यामध्ये आपण तयार केलेले वाटण आहे ते घालूया। तर हे सर्व आपण 2 मिनिटे परतून घेऊयात। तेल सुटेपर्यंत आता हे मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचंय। तर यात आपण ओले खोबरे वापरत आहे, त्याकरता इथे आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। तर इथे आपला मसाला छान असा परतून झालाय। आता यामध्ये 1 चिमूट हळद घालूया, चवीनुसार मीठ घालायचंय। मीठ घातलं की हे सर्व मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास गरम पाणी घालायचे। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते देखील यामध्ये घातले। तर इथे मी 1 ग्लास पाणी वापरले। आता तुम्हाला इथे ग्रेव्ही किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही इथे यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। आता 2 मिनिटे आपण हे उकळून घेऊयात। 2 मिनिटे झालेत। आता कुकरचे झाकण लावून कुकरला आपण 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर इथे आपल्याला गॅस मध्यम आचेवर करायचा आहे। तर इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात। आता आपण कुकर थंड करून घेऊयात। कुकर थंड झालाय। आता आपण भाजी तयार झाली की बघूयात। तर इथे आपली भाजी तयार झाली। आता वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तयार झालेली भाजी आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात। तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील ही भाजी खूपच छान लागते। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।